श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे खूप छान आहे, कारण नकळत अशी स्वामीची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तर आज 10:30ची गुरुवारची आरती माझ्याकडे आलेली आहे स्वामीची. खूप दिवसाची इच्छा होती, पण ते म्हणतात ना, वेळ आल्यावर संपूर्ण गोष्टी कोणत्याही गोष्टी घडतात. तसंच झालं. रात्री अचानक कळालं की उद्या तुम्ही 10:30ची आरती घ्या. तर मी लगेच हो म्हटलं, कारण असा चान्स पुन्हा पुन्हा येत नाही. तर आता माझी स्वयंपाकाला लागलेली, लवकर उठले, सकाळची कामं ते आवरली, आंघोळ ते करून घेतली, सकाळची देवपूजा झालेली आहे. तर इकडं आज ठरवलेलं आहे देवाच्या प्रसादासाठी. तर देवाला आवडते तर स्वामीला आवडते तर बेसन लाडू, तर बेसन लाडू केलेले तर वरण भात चपाती भाजी, कांदे भाजी आवडतात, कांदे भाजी पण केलेत, पापड आणि खीर केलेली आहे गोड पदार्थामध्ये. तर असा आम्ही नैवेद्य ठरवलेला आहे. तर इथं माझं स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. कुकर लावून घेतले, बेसन लाडू केलेत, भाजीची तयारी झाली, वरण करण्याची तयारी झालेली आहे. तर तयारी आता स्वयंपाकाची झाली आहे. तर बाकीचा स्वयंपाक करून घेते. तर 10:30ची आरती आहे म्हणलं, 10 वाजता मला जावं लागेल. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा, खूप मस्त होणार आहे. चला तर मग. सकाळची छान अशी पूजा झालेली आहे. गुरुवार होता म्हणून स्वामीच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घातलं आणि स्वयंपाक करीत करीत देवपूजा केली बरं का. इकडं वरण भाताचं कुकर लावलं आणि इकडे देवपूजा करायला घेतली. म्हणलं लवकर लवकर आवरेल, कारण 10:30ची आरती म्हटलं ना, सकाळची पुन्हा माहिती आहे घाई गडबड, शंभूला शाळा सोडायचं ते, म्हणून खूप लवकर लवकर करीत होते. आणि माझी पहिलीच वेळ होती म्हणून थोडीशी मनात भीती पण होती, होईन का नाही टायमाला, कारण कसं लहान लेकरू असलं घरात बेजार करते, म्हणून पटापटा ते आवरू लागले. ते उठलाच नव्हता झोपेतून तोपर्यंत अर्धा स्वयंपाक पण झालता माझा. वरण भाताचं कुकर लावून घेतलं, थंड झालं तोपर्यंत देवपूजापर्यंत. तर इकडे आता लगेच वरणाला फोडणी देऊन घेतली मी. थोडंसं वरण फोडणी देताना गरम पाणी करायचं, म्हणजे चव येते. मी तितका काय तुम्हाला स्वयंपाक दाखवत नाही संपूर्ण, जितका होईल तितका मी तुमच्यासोबत शेअर करते सयेची आरतीची. तर न कळत अशी माझ्याकडे स्वामी सेवेची सेवा आलेली आहे. खूप दिवसाची इच्छा होती, पण ती आज पूर्ण झाली न कळत. तर वरणाला फोडणी देऊन घेतली, इकडं पापुड्या ते तळून घेतल्या आणि खीर पण केलेली आहे. गोड पदार्थामध्ये काही पण चालतं, तर मी खीर केलेली आहे. स्वामीला पुरणपोळी तर खूप आवडते, पण सकाळच्या आरतीला इतक्या घाई गडबडीत पुरणाचा स्वयंपाक होत नाही वेळेवर, म्हणून मी नाही का हेच मेन्यू ठरवला होता स्वयंपाकाचा. तर मस्त अशी इकडं खीर केलेली आहे, ड्रायफ्रूट खोबऱ्याचा खीस ते टाकून खूप मस्त खीर झालेली, दाटसर अशी. बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे, फक्त कोशिंबीर आणि पोळ्या राहिलेल्या आहेत. आत्ताशी 8:30 वाजलेत, पण माझा स्वयंपाक झालेलाच आहे. पण पुन्हा काय नाही का, शंभूला शाळेत सोडायचे, पुन्हा त्याची आंघोळ ते राहिली आणि जास्त गडबड नको आरतीसाठी. माझी पहिली वेळेस आहे म्हणून थोडीशी भीती वाटायली, म्हणून लवकर लवकर स्वयंपाक करून घेतला. आता शंभूला शाळेत नेऊन सोडायचं म्हणलं, तिथे गेल्यावर दर्शन ते व्यवस्थित होते, म्हणून आधीच जावा स्वयंपाक ते नैवेद्य घेऊन संपूर्ण. तर आता पोळ्या राहिल्यात तर पोळ्या करून घेते. तर बघत राहा व्हिडिओ. आता 8:30 वाजलेत, तर माझा संपूर्ण स्वयंपाक झाला, फक्त पोळ्या राहिल्या होत्या करायच्या. पोळ्या पण मी करून घेतल्या, कारण शंभू उठला की त्याला आंघोळ घालणं, त्याचं शिसू बाकीचं खूप काम असते, त्याचं आवरून देणं, त्याचा डबा भरणं, म्हणून पोळ्या पण करून घेतल्या. आणि लगेच मग आता डबा भरायला लागली. शंभू उठला होता, त्याला आंघोळ ते घातली, त्याला जेवायला दिलं आणि इकडे मी टिफिन भरून देत आहे. तर केंद्र जवळच आहे, पण टिफिनमध्ये संपूर्ण स्वयंपाक नेला. प्लेटमध्ये न्यायला व्यवस्थित वाटत नाही चांगलं, म्हणून मी माझ्या घरी एक डबा होता आणि आमच्या शेजारच्या काकूचा एक डबा आणला. दोन्ही डबे भरून संपूर्ण असा नैवेद्य भरून घेतला. आणि आता मंदिरात जायचे. अजून माझं आवरायचं पण राहिलेलं आहे, साडी ते नेसायची, पुन्हा शंभूला शाळेत नेऊन. शंभूचे पप्पा आहेत आज, योगायोग शंभूच्या पप्पाला पण सुट्टी होती गुरुवारची. बरंच कसा योग घडून आला आरतीचा, तर आला मस्त असा. तर आता इथे दोन्ही पण टिफिन भरून घेतले नैवेद्याचे. आता लगेच मी आवरून घेते माझं आणि दुसरी तयारी करायला घेते. सगळे नैवेद्य ते भरून झालेलं आहे, मी पण रेडी झालेली छान अशी. कशी दिसते ते नक्की सांगा कमेंट करून. तर आता 9:45 झालेले, 10:30ला आरती, पण दर्शन ते घ्यावं लागते म्हणून आता 9:45 वाजता आम्ही निघालोत. कारण शंभूला पण सोबत घेतले, म्हटलं तिथं दर्शन करता येते, त्याला शाळेत नेऊन सोडता येते. तर शंभू पण रेडी. ये शंभू. हे आमचा शंभूला वाटायले मम्मी साडी घातली की कुठतरी चाललीच काय की, म्हणून सारखं रडायलाय, मला शाळा जायचं नाही, मला मम्मी सोबत जाते. त्याला वाटायले आम्ही कुठतरी चालूच काय की बाहेर, कपडे नवीन ते घातले तर, म्हणून म्हणाले आज शाळा जायचं नाही, मला आज तुमच्यासोबतच यायचंय. आहे ना शंभू? केंद्रापासून शंभूची शाळा जवळ होती म्हणून शंभूला सोबत घेतलं आणि त्याचं दर्शन होईल म्हटलं सकाळचं. मी पण इथं नैवेद्य ते भरायला लागले, तोपर्यंत शंभूच्या पप्पाने शंभूला नेऊन सोडलं. तर नवीन असलं तरी सांगायला बायका असतात म्हणून काही तितकी भीती नाही, पण पहिल्यांदा होती म्हणून भीती वाटू लागली. वाळू आरती श्री गणपती ओंकारा.
आरती झाली आणि प्रसाद घेतला सगळ्यांनी आणि दर्शनासाठी गेले, कारण सकाळची गडबड असते, कोणाला ड्युटीला जायचं असते, कोणत्या बायकाचा स्वयंपाक राहिलेला असते. तर आम्ही थोडेसे इथे फोटो काढून घेतले मामीने आणि ताईने. तर सगळ्याचे दर्शन झाले की जे स्वामीसाठी नैवेद्य काढला होता ना, तेच आपल्याला घरी डब्यात वापस न्यावं लागते आणि हेच आपल्याला घरी गेल्या खावं लागते. दुसरं कोणालाही खायला जमत नाही, घरच्यासाठीच असतो का. लगेच आम्ही पण थोडेसे फोटो काढून घेतले. तर हे आहे बघा केंद्र स्वामीचं, खूप मस्त ह्या केंद्रात आल्या वाटतं. मी तर थोडंसं कर्माने गेलं की केंद्रात येते शंभूला घेऊन, खूप भारी वाटतं आणि खूप प्रसन्न मन होतं. तर खूप मस्त पटांगण ते आहे आणि संपूर्ण बायका ते गेलत्या दर्शन घेऊन सगळेजण आरती हे करून. तर आता मी पण इथं पूजेचे ताट ते घासून घेते. तर आरती झाली की हे ताट घासून घ्यावं लागतात आपल्याला, ज्याची आरती आहे त्याची. तर छान अशी स्वामीची आरती झालेली आहे. गुरुवारची आरती भेटली होती आम्हाला, 10:30ची आरती. तर मस्त अशी आरती झाली. पहिल्यांदा आरती करणार होती म्हणून खूप भीती होती मनात, कारण कसं असतंय कसं नाही, पण खूप छान पूर्णपणे पार पडली. कारण तिथं सांगायला कोण नाही तर कोण असते की असं करा तसं करा, म्हणून खूप छान आरती पार पडलेली आहे. आताच घरी आलेलो आहोत. तरी आता 11:30 वाजलेली तर, कारण तरी पूजेचं साहित्य ते घासून यावं लागते थोडंसं पद्धतशीर ते करून तिथलं, म्हणजे भांडे तेच घासून यावं लागते, दुसरं काही नाही. तर आरती ते मस्त झाली. तर भांडे ते घासले आणि आता घरी आलेलो आहेत, कारण दोघांचे पण आमच्या जेवण राहिलेत, नाश्ता राहिलाय. शंभू तर शाळेत गेला, त्याला डबा ते दिलाय करून, नैवेद्य भरला आणि त्याला डबा दिला, कारण नैवेद्याच्या आधी कसं द्यावं म्हणून त्याला शाळेत पाठवलेलं आहे. आता घरी आलोत. तर आता घरातले कामं राहिलेत, कपडे भांडे पुन्हा जेवण राहिले. आता खूप जास्त भूक लागलेली आहे, भूक पायाला डोकं दुखत आहे. तर आता जेवण करतो आम्ही. या जेवायला शंभर जेवायला ये. शंभूचं सकाळी 1 झालं म्हणून आम्ही त्याला लवकर शाळेतून जाऊन आणलंय. तिच्या डब्याचा टाइम आहे पण येरी ते खात नाही. आजच्या दिवसाची खूप छान अशी सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओ इथंच मी संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.